ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अहिल्यानगर शहर शाखेचे 30 आणि 31 मे रोजी अहिल्यानगर इथे प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं। जिल्हा अध्यक्ष अरुण कडू पाटील आणि कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांच्या प्रयत्नांमधून आणि प्रमुख उपस्थितीमध्ये विविध क्षेत्रामधील 50हून अधिक कार्यकर्ते या प्रशिक्षणासाठी हजर होते। महाराष्ट्र अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर अस्मिता बालगावकर, रमेश माने, चंद्रकांत उळेकर, हेमंत धानोरकर यांच्यासह मधुकर अनाप यांनी प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन केलं। पाण्याचा दिवा पेटवून प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी अनिस चळवळीमध्ये सहभागी झाल्याबद्दल उपस्थित प्रशिक्षणार्थींचं अभिनंदन केलं। सध्या वाढत असलेली बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा ही चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी या सामाजिक कार्यात अधिक जोमानं काम करावं असं आवाहन त्यांनी केलं। 2 दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणाच्या मागील भूमिका, कार्यकर्त्यांची आचारसंहिता, महाराष्ट्र अनिसचे विविध उपक्रम या विषयावरती मधुकर अनाप यांनी मार्गदर्शन केलं। मन, मनाचे आजार आणि अंधश्रद्धा, स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयावरती डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी मार्गदर्शन केलं। संत समाजसुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलन शाखेची रचना आणि शाखा कशी चालवावी, बुवाबाजी मागील वैचारिक भूमिका या विषयावरती रमेश माने यांनी विस्तृतपणे दाखले देऊन मार्गदर्शन केलं। वैज्ञानिक दृष्टिकोन, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामधील फोलपणा या विषयावरती हेमंत धानोरकर यांनी अतिशय प्रभावीपणे मांडणी केली। श्रद्धा, अंधश्रद्धा, जादूटोणा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा विषयी चंद्रकांत उळेकर यांनी मार्गदर्शन केलं। जगात कोणीही चमत्कार करू शकत नाही, त्यामागे वैज्ञानिक कारण किंवा हातचलाखी असतेच। त्यामुळे कोणीही भोंदूगिरीला बळी पडू नये असं आवाहन करून चमत्कारामागील विज्ञानाचे प्रयोग प्रशिक्षणार्थींना दाखवून ते कसे करावेत, काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन प्रमुखांनी केलं आहे। तर यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी ऑनलाईन उपस्थितांशी संवाद साधून उपस्थितांना संबोधित केलं। चळवळीमध्ये विविध प्रेरणादायी गीतं गायनानं 2 दिवस प्रशिक्षण वर्गामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रशिक्षण वर्गाला रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अहिल्यानगर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अरुण कडू पाटील, रयतेचे उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, कार्यालय प्रमुख भाऊ पांडुळे, रमेश भाऊ शिंदे अशा विविध मान्यवरांनी भेटी दिल्यात। प्राध्यापक सोनाली शिंदे, नलिनी गायकवाड यांनी सूत्रसंचालन केलंय। प्रशिक्षणार्थींच्या वतीनं राजेंद्र कर्डिले, ॲडव्होकेट विद्या शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर अध्यक्ष संतोष कदम, कार्याध्यक्ष राजेंद्र कर्डिले, बुवाबाजी संघर्ष विभाग प्रमुख नलिनी गायकवाड, प्रशिक्षण विभाग प्रमुख हरेश्वर साळवे, दिलीप जगताप, रमेश भांड, संतोष पालघडमल आदींनी विशेष परिश्रम घेतले। हम होंगे कामयाब हे सामूहिक गीत गायन करून कार्यक्रमाची सांगता झाली। शहर कार्याध्यक्ष राजेंद्र कर्डिले यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानलेत। वृत्तसंकलन विभाग सी 24 तास अहिल्यानगर।